दिल्लीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना रोखलं, अनेकांचा मृत्यू झाला, तेव्हा शेतकऱ्यांची आठवण झाली नाही का, असा प्रश्न उपस्थित करत ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर मोदींना शेतकऱ्यांची आठवण झाल्याची टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे। तर निर्णय घेण्यासाठी आम्ही ठाकरे बंधू सक्षम आहोत असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मनसेसोबत युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे। तर इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्थी नाहीत असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। निर्णय घेण्यासाठी आम्ही ठाकरे बंधू सक्षम असल्याचं देखील मनसेसोबतच्या युतीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी हे उत्तर दिलं आहे। तर देशामध्ये एनआरसी लागू केलाय का असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे। उद्धवजी, राज ठाकरे यांच्या संदर्भात पण चर्चा होणार आहे का? कारण नाही, मला काय माहिती नाही आणि त्याच्यावर चर्चा करण्याची दुसऱ्याला कोणाला गरज नाही। काँग्रेसची भूमिका दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही। आम्ही आमची भूमिका ठरवायला आम्ही समर्थ आहोत। तर आता व्हीव्हीपॅट कशाला काढता असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारलेला आहे। व्हीव्हीपॅट काढण्यापेक्षा निवडणुकाच घेऊ नका असं देखील ठाकरे यांनी म्हटलंय। आमचं मत कुठे गेलं हे शेवटपर्यंत कळलंच नाही अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर आणि सरकारवर जोरदार निशाणा साधला। ईव्हीएम वरती आमचा आक्षेप असताना आणखीन त्याच्यात एक अपारदर्शकता आणलेली आहे की त्यांनी ते व्हीव्हीपॅट मशीनच आता काढून टाकलेले आहे। मग तुम्ही निवडणुका घेता कशाला? सरळ जाहीर करून टाका ना यांचे एवढे जिंकले म्हणून। आम्हाला एकतर आमचं म्हणजे मतदाराला त्याचं मत जाते कुठे हे शेवटपर्यंत कळलं पाहिजे। ते ईव्हीएम मध्ये कळत नाहीये, कारण बटन दाबलं जातंय, दिवा लागतोय, आवाज येतोय, ती रिसीट दिसते, पण ती रिसीट नंतर एकूण सगळ्या रिसीट काय मोजल्या जात नाहीत आणि मत रजिस्टर कुठे होते, आतमध्ये रजिस्टर कसं होतंय ते कळत नाही। आणि त्याच्यात आणखीन आता व्हीव्हीपॅट काढतायत। मग तुम्ही निवडणुका घेण्याचा फार्स करता कशाला? निवडणुका न घेता सरळ घोषणा करून टाका ना। एकनाथ शिंदे त्यांच्या मालकांना भेटायला दिल्लीत आल्यात अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या दिल्ली वारीवर जोरदार टोला लगावलाय। गद्दारांच्या मताला मी काडीची किंमत देत नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्या मार्गाने ते निघालेले आहेत आणि आम्ही लोककल्याणकारी मार्गाकडे निघालेलो। त्यांचं एवढे ते त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देणे एवढे ते काही महान नाहीत। शेवटी गद्दार हा गद्दार असतो, त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही। पण ज्या त्यांना भेटी घ्याव्या लागतात उद्धवजी त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो? उपराष्ट्रपतींना तडकाफडकी का काढलं असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी विचारला। उपराष्ट्रपती आता कुठे आहेत यावर चर्चा व्हावी असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। पहिला महत्वाचा विषय की पहिलं उपराष्ट्रपतींना तडकाफडकी काढलं का आणि उपराष्ट्रपती महोदय आता आहेत कुठे हा विषय महत्वाचा आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि 2-3 वर्ष जे उपराष्ट्रपती राहिले ते आहेत कुठे ह्या मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे। तर उपराष्ट्रपतींना तडकाफडकी का काढलं, उपराष्ट्रपती आता कुठे आहेत यावर चर्चा व्हावी असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यामध्ये मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला। ट्रम्प देशवासियांची खिल्ली उडवतात, देश चालवतो कोण असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। पंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री हे भाजपचे प्रचार मंत्री आहेत असा निशाणा